वारकऱ्यांनी का स्वीकारला की मांसाहार नाही केला पाहिजे, की मुंगी रांडव होऊ नये असं ज्या संतांना वाटतं त्या संतांना कुठला तरी जीव मारून त्याचं मांस खाणं कसं आवडेल. उलट संत म्हणाले की मांस खाता हौस करशी जोडून वैरी ठेवील असे. अरे तुला मांस खाताना हे वाटते, म्हणजे आता मला ते अभंग आठवत नाही, मात्र त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तू बकरं कापतोय, बकरं कापत असताना टिंब मला एक मराठी शिवी द्यायची होती इथं, मी टाळली ती. काय की बकरं कापत असताना काय करतोय तू, तुझी करंगळी चोरतोय बरोबर आणि त्या निष्पाप जीवाचा बळी घेतोय. संतांनी हे सांगितलं. संत म्हणाले तू करंगळी चोळतो मात्र याचं काय करतोय, जीव घेतोय. संतांना हे मान्य नाहीये. म्हणजे मांस खाणं नावाची जी गोष्ट आहे ना तिचा संबंध हा असा आहे, कोणाचा तरी जीव घेऊन अशा पद्धतीने नाही केलं पाहिजे. ही भूमिका आहे आणि ही भूमिका वारकऱ्यांना मान्य आहे आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम करतात. वारकरी जो असतो तो सांगतो काही चुकीचं खाऊ नका बाबा, काही चुकीचं पिऊ नका, चुकीचं वागू नका, हे वारकरी सांगत असतो. खरा तो